नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आपल्या लाडक्या चॅनलवरती. भरपूर दिवसांनी व्हिडिओ येते, म्हणजे आज आपण शिर्डीच्या निमित्त व्हिडिओमध्ये येतोय, कारण की कामाच्या निमित्ताने भरपूर बिझी होतो, त्यामुळे टाईम भेटतोय बाबांच्या दर्शनाला जायला. बाबांचा बोलावा आलाय तर फटाफट निघालोय आपण सगळे मित्र. म्हणजे आपला ऑफिसचा एक मित्र आहे मधुकर नावाचा, हरीश आहे आपला लहानपणीचा मित्र, विकी आहे, सौरभ आहे. आपण सगळे चाललो आहे आपण शिर्डीला. अचानक भयानक प्लॅन झाला आणि प्रयत्न करतोय की समृद्धी महामार्गाने जायचा. की फर्स्ट टाईमच असेल ती गोष्ट माझ्यासाठी, कारण की समृद्धी महामार्गाने पहिला प्रवास नाही केला मी. आत्ता समृद्धी मार्गाने चाललो आहे आपण. कदाचित 218 किलोमीटर समथिंग आहे. पहिला आपण कसाराने जायचो, तिकडे आपण कसारा सिन्नर करत जायचो. तर आता यावेळी आपण डायरेक्ट हायवे टू हायवे जाणार आहे. किती टोल आहे, कसं काय आहे, किती टनल्स आहेत, मी तर खूप यूट्यूबला सर्च करून बघितलेले की कसा रस्ता वगैरे आहे. रस्ता तर खूप भारी आहे. 3.5 तास दाखवत आहेत. पहिला आपण 6-7 तास लागायचे मला जायला, तर आता खूप कमी टाईम दिसतोय. तर चला आता निघूया. व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओला मागच्या वेळेस जसं प्रेम दिलं होतं यावेळी तर असंच प्रेम असू द्या तुमचं. चला, ओम साईराम. आता आपण पोचलेलो आहे समृद्धी महामार्गाला. इथून नाशिक 124 किलोमीटर आहे आणि या साईडला पडदा रोड आहे. आता शिर्डी 185 किलोमीटर्स आणि फर्स्ट टाईमच चाललो आहे आपण. सध्या बरं आहे. बघूया आता किती किलोमीटर्स. 180 किलोमीटर्स नॉनस्टॉप समृद्धी महामार्ग आहे, म्हणजे डायरेक्ट आपण शिर्डीत डायरेक्ट पोचू शकतोच. अरे टोल किती आहे, मी ऑनलाईन चेक केलं होतं तेव्हा 360 रुपये काहीतरी टोल होता. बघूया. 2 तास दाखवते, आता 2 तास 28 मिनिटं दाखवते शिर्डीला पोचायला. होप सो त्या टायमिंगला पोचून जाऊ. 5 मिनटं झालेले आहेत. चला मग थोड्यात भेटूया. ओम साईराम. आता आपण फर्स्ट टोल नाक्याला पोचलेलो आहे. 8-9 किलोमीटर नंतर पहिला टोल नाका तुम्हाला भेटून जाईल. आणि अपडेट म्हणजे थोडंफार असे आहेत की पॅच आहेत ना, ते रस्ता खूप डेंजरस आहे. स्मूथ रस्ते आहे, थोडेफार पॅच असतील की काम चालू आहे तिकडे. तर रात्रीचं आलं तर आरामात या. बाकीचा रस्ता तर टॉप टू टॉप आहे आणि 120ची लिमिट आपल्या इथे ह्या रस्त्याला. कॅमेरे वगैरे पण भरपूर आहेत, तर सेफ जर्नी करून जाईल. कारण की 180 किलोमीटर्स नॉनस्टॉप शिर्डी डायरेक्ट पोचलतो मी, कारण की हा नागपूर रोड आहे वाटतं ना. नागपूर रोड आहे हा. डायरेक्ट समृद्धी महामार्ग नागपूरला डायरेक्ट टच पण होतो. शिर्डी 185. जिथून पडकेच्या तो पण टर्न मारला तिथून 9 किलोमीटरवरून पहिला टोल भेटेल तुम्हाला. आणि पर किलोमीटर म्हणजे 175 ₹1.75 पर किलोमीटर मला चार्जेस आहेत टोलचे. म्हणजे समथिंग 350 रुपये शिर्डीपर्यंत टोल आहे. रस्ता चांगला आहे त्यामुळे टोल द्यायला काय प्रॉब्लेम नाही आहे. मस्त रस्ता आहे. तर 5 वाजून 13 मिनटं. बघूया आता किती वाजेपर्यंत पोचतो आपण शिर्डीत. मध्ये मी थोडा थांबायला भेटलं तर थांबणार पण आहे. थोडा नाश्ता वगैरे करायला भेटला तर थांबणार पण आहे. चला भेटूया थोड्या वेळातच. ओम साईराम. सांगितलं डायरेक्ट मोठे गल्ली गोळ सर्व करा. आणि एक नवीन अपडेट म्हणजे आपल्याला शिर्डी रोडला जायला कमसे कम 3 ते 4 टनल लागतात. त्यातला सर्वात मोठा टनल तुम्हाला बोललो होतो 8 किलोमीटर लागतो. पण आता येईलच. आता हा कुठला छोटा टनल असेल, कारण की मी फर्स्ट टाईम चाललो आहे. पण शिर्डीत जाताना पहिल्यांदाच टनल हा एक्सपिरियन्स घेतो आहे मी पण. बघायला गेलो तर आपण कसा लोणावळ्याला जाताना वगैरे टनल बघतोच, पण शिर्डीत जाताना पहिल्यांदाच टनल वगैरे एक्सपिरियन्स करायला भेटेल आपल्याला. रस्ता एक नंबर आहे, प्रॉपर रस्ता आहे. नंबर बोगदा एक नंबर. छोटासाच आहे, समथिंग 200 मीटरचं असेल, 200-300 मीटरचं असेल, पण मस्त बांधलं आहे. मला बघायचं होतं कुठला 8 किलोमीटरचा सर्वात मोठा बोगदा आहे तो मला बघायचा आहे. कारण की कोकणात जायला आपल्याला तो लागतोच. आपल्याला कुठला आता नवीन झालं कोकणात जायला आपल्याला कशिडीचा बोगदा तर आपल्याकडून लागतोच. हा पण एक नवीनच आहे एक्सपिरियन्स आपला शिर्डीचा. पहिल्यांदा शिर्डीला ह्या रोडनी चाललो आहे मी तर. पण सेफ या, रात्रीचं ड्रायव्हिंग पण सेफ करा, कारण की रस्ता कोणी नाही आहे. रस्ता फुल सुनसाम आहे. 120ची लिमिट आहे, तर लिमिटच्या वर जाऊ नका. रूल अँड रेग्युलेशन फॉलो करा प्रत्येकाने. चला जाऊया पुढे. एक आता एक नवीन ब्रिज आहे कुठला तरी,
हा माहिती कडक असतं वाटतं. बघू का कसं वाटतं तुला एक नंबर विकी? मस्त एक नंबर रस्ता बोलला. एक नंबर आहे. मज्जा येते. मज्जा येते बोलतो. मज्जा नाही झोप येते. तर एक ब्रिज बनवलंय नवीन कुठला तरी, खाली पूर्णपणे खाडीसारखं आहे आणि जंगलच जंगल. हा view बघ, हा view बघ. व्ह्यू काय कडक वाटतोय लोणावळा train. खरंच सांगा. लोणावळा फेल आहे भाई. फोन तर बाहेर काढू शकत नाही गाडीच्या, कारण की कंटिन्यू 100-120 गाडी स्पीडला आहे आणि फोन बाहेर काढला तर एक फोन बाहेरच. आणि तिकडे कुठला डॅम पडतोय तो त्या साईडला, नाही मॅडम. आणि थांबवू नाही शकत पण. आणि प्रत्येक जागेला आपल्याला एक्झिट दिलेलं आहे. शहापूरला मागे एक्झिट केला, शहापूर मागे गेलं आहे. तसं असं एक्झिट आहेत, भरपूर सारे एक्झिट आहेत. चांगला रस्ता आहे. कधीतरी प्रयत्न करा यायचा शिर्डीला या रस्त्याने. टोल आहे पण मस्त आहे, म्हणजे एक्झॅक्टली आम्हाला आता 2 तास दाखवत आहेत पोचायला. कडक वाटतं ब्रिज बघा. टनल आहे टनल. आणि पुढे टनल आहे कुठला तरी, बघूया कुठला टनल येतो आता. असं ही व्हिडिओ असं मोठी होऊ शकते असं वाटते मला, कारण की भरपूर दिवसांनी बनवतोय. तर विचार करतो की नॉनस्टॉप व्हिडिओ बनवायचा प्लॅन करतोय, की कंटिन्यू देतो राहूच व्हिडिओ ठेवायचे, असं कट नाही ठेवायचे. कुठं टनल या तुला बोललो होतो की शिर्डीला जायला आपल्याला कमसे कम 3 ते 4 टनल लागतील. असं की मी यूट्यूबला सर्च केले होते थोडंसं जर्नी कशी आहे. गुगलला पण केअर केलं ना, यूट्यूबला पण केलेलं बाळा मी. तर तेच 100 किलोमीटर टनलची स्पीड, 100ची स्पीड आहे टनलला पण. तुम्ही बघू शकता तुम्ही. संध्याकाळी आलं की जरा भारी वाटतं ना. जर संध्याकाळी दुपारी निघालेलो बापरे ऊन जाम होतं. 4 वरती AC होती तरी पण असं वाटत होतं की यार ACची कूलिंगच होत नाही. आता 2 वरती ठेवली असं वाटतं की यार कुठे आलोय. आपण छोटंच टनल आहे, मोठा टनल कधी येते काय माहिती. सलाम दे. पण टनल भारी बांधलेत ना इकडे, व्हेंटिलेटर वगैरे मस्त टाकले का इथे. काहीतरी फील नवीन येते ना आपल्याला. फॉरेनचं फील येते बोलतो. आपली स्पीड पण दाखवत वाटतं 88ची स्पीड वाटतं आपल्या गाडीची. आपण 500 मीटरचा टनल असेल टोटल. बघू टनलच्या बाहेर गेल्यानंतर काय आहे, व्ह्यू काय आहे नक्की. काहीतरी वेगळं काहीतरी असू शकतं किंवा डायरेक्ट रस्ताच. टनलच्या बाहेर पडताना पण एक नंबर दिसतो. टनलच्या बाहेर पडतो टनलमधून बाहेर गेल्यानंतर व्ह्यूज कडकच वाटतं. असा उजेडा झाल्यानंतर भारी वाटतं. नॉर्मलच आहे. साईडला सगळी दगडीच आहे. चला थोड्यात साईडला कसं एकदम खाली खाली पाहिजे. हिरवगार काय. विकी काय झोप आली तुला? आहे रे. अरे तू आहेस ना? हो आहे. हरीश पण आहे मागे. काय बोलत नाही तू. आपल्या मित्राला लाजावळे झाला असा. अजून हरीश तू लाजावळे नाही ना, बोल काय तरी. मग हरीश आमच्यासोबत तिसऱ्यांदा क्या चौथ्यांदा आला असेल शिर्डीला. मधुकर आणि मी तर पहिल्यांदाच चाललोय. सौरभ आणि मी तर आमचं कंटिन्यू चालू असतं. आणि विकीसोबत तर तुम्हाला मागेच बोललोच की 7-8 वर्ष झाली आम्ही पालखी चालत जातोय. चला थोड्यात भेटूया. काय ते डोंगर, काय ते झाडी, वा. पावसात मजा येईल ते बघायला. तुम्हाला बोललो होतो ना, कदाचित हाच असं वाटतं की 8 किलोमीटरचा डोंगर आहे, टनल आहे. कदाचित असं वाटतंय डोंगर. डोक्यात डोंगर झाले काय एक्झॅक्टली तेच. माझे डोळे जरासे झूम झाले डोंगरावरतीच. तर आता हाच वाटतोय की 8 किलोमीटरचा टनल असेल हा. तर बघूया आता 8 किलोमीटरचा आहे का 100 मीटरचा आहे. तर वाटतंय फील तर होतोय, कारण की 2-3 डोंगर एकत्र दिसतात का मागोमाग पण डोंगर आहेत. केलंय ना बघ ना, लाईट वेट आतमध्ये. आणि हा चौथा बोगदा आहे. इगतपुरी बोगदा. हे बघा 12 किलोमीटर आहे टोटल. इगतपुरी बोगदा 12 किलोमीटर टोटल आहे. अंदर का माहौल. हा क्या बात आहे. काय लाईट्स वगैरे काय कडक लावले आणि व्हेंटिलेशनसाठी प्रॉपरली सगळं हे लावलेलं आहे. 100चं लिमिट आहे या बोगद्यात पण. टनलमध्ये सॉरी, परत तुम्ही दुसरा अर्धा काढाल. टनलमध्ये पण 100चा लिमिट आहे. कंटिन्युअसली पूर्ण दाखवणार नाही, कारण की तुम्ही पण बोर व्हाल सगळे. 8 मिनिटं पुढे चालू. लाईट लावली आहे म्हणजे आता गोडी दिसू आम्ही.
ह्या रोडनी बोर होते. पहिल्या जुन्या रस्त्याने जायचो ना तिकडे सगळं आपल्या घाटन देवी कसारा घाटावरती भक्षी खायला मजा होती. पालखीच्या आठवणी सगळ्या दिसायच्या. आता तर काय फक्त रस्ता. भूक तर एवढी लागली आणि भूक लागली असून तर काहीच करू शकत नाही. फक्त काय रस्ता. साईडला एक दुकान आहे. एकही दुकान नाहीये. तर प्लीज कृपया करून सगळ्यांनी कोण येईल त्यांनी नाश्ता पाणी सगळं घेऊन या आणि पेट्रोल CNG सगळं भरून या. कारण की काहीच नाही. पेट्रोल पंप पण नाही, CNG पंप पण नाही, नाश्ता पाणी पिणी काहीच नाहीये. बट जुन्या रस्त्याची जी मजा होती, जी शिर्डीला आपण जायचो जुन्या रस्ता आहे, कसाऱ्याची एकदम भजी खावा, त्यानंतर घाटंजीच्या पाया पडा जावं, खूप मजा यायची. नाशिक सिन्नर काहीतरी त्या घोटी रोडनी जावा, मस्त वाटायचं. सगळे डोंगर दिसायचे. तर इकडे फक्त रस्ताच रस्ता. ठीक आहे, आपल्याला सरकारने शॉर्टकट म्हणजे फास्ट जाण्यासाठी सोय केलेली आहे. चांगलीच गोष्ट आहे आणि खरंच खूप चांगली आहे. टोल हा भरायला आपल्याला प्रॉब्लेम पण काय येत नाही, कारण की तसा रस्ता आहे हा. तर रस्त्याला टोल भरायला काय प्रॉब्लेम नाही. तर 8 किलोमीटर का 12 किलोमीटरचा टनेल आहे. तर टनेलच्या बाहेर गेल्यानंतर काय तुम्हाला भेटणार, तर खूप मोठा ब्लॉक होईल. पहिलाच खूप मोठा झालेला आहे. चला भेटूया. साईराम. नमस्कार मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे नाशिकच्या पुढे आणि हवेचा खूप आवाज येतो, कारण की खूप म्हणजे खूप हवा आहे. आपण समृद्धीला थांबलेलो आहे. अलाउड तर नाही पण थांबलो आहे. कसं वाटतंय मधुकर, विकी, हरीश, सौर्या? एकदम सवय नाही कधी या रोडनी यायची. ते हवा तर बघ काय चालू आहे. आलोय असं वाटतंय की हवेनीच चालतोय, गाडी चालतच नाही, हवाच देते. तर इकडे पवन चक्की आहेत सगळ्या अशा. हा शिर्डी रोड आहे. 70 किलोमीटर अजून शिर्डी बाकी आहे. 6:30 वाजलेत, लवकरच पोहोचलेलो आहे आपण. अरे वाटते थोडे फोटो सेशन करूया आणि परत एकदा आपल्या पुढच्या जर्नी चालू करूया. ओम साईराम. फायनली साईनगर शिर्डीमध्ये आपण पोहोचलेलो आहे. हे बाबांचं मंदिर आहे आणि वाजले आहेत 7:51. रस्ता तर खूप कडक होता आणि 0 किलोमीटर टेम्पल म्हणजे इकडे बाजूलाच आहे ना, त्यामुळे खूप भारी वाटते. 1.5 वर्षानंतर आलो होतो आपण. चला आता रूमवर जाऊया आणि थोडं फ्रेश करून जायचं, नाश्ता पाणी कधी करूया. नॉनस्टॉप आपण आलेलो आहे. एवढं थांबायला चान्सच नव्हता. समृद्धी मावळ एक नंबर कडक भारी वाटतं. चला आपला देशाचा झेंडा. नमस्कार मित्रांनो, आपण आताच हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहे. फ्रेश वगैरे झालेले मस्त पैकी. याला काही खायला जाऊ भाई, कारण की एवढी भूक लागली नाही. कारण की तो रस्ता तर एक नंबर होता. आपण 4 वाजता राबोडीतून निघालेलो समथिंग आणि 8 वाजता 8:45 वाजता आपण पोहोचलो ना. म्हणजे 3.25 तासात आपण शिर्डीत आलो. कडक रस्ता एक नंबर. 375 टोल आहे प्रॉपर ठाण्यापासून ते शिर्डीपर्यंत. 185 किलोमीटरचा हायवे येतो. मस्त रस्ता आहे एक नंबर. आणि आता त्यासाठी काहीच खायला नाही भेटलं. नॉनस्टॉप आलेलो आपण आणि मस्त आता जाऊया, खाऊया काहीतरी. 8 वाजले. आता माहिती तर बोलतोय की डायरेक्ट जेवणच घेऊ. का बोलतो मधुकर? भूक तर लागली. आपण तू तयारीत चालू आहे. सौर्या, भूक लागली का तुला? मजबूत काय खाणार मग आता? दाल खिचडी, शेवभाजी आणि बघू आता काहीतरी ऑर्डर करूयाच. बघू आता दर्शनाला गेलो तर फक्त आरतीला जाऊ गेलो तर. आता जर सकाळी काकडा आरतीला तर 100% जायचंच आहे. चला आता जेवूया, जाऊ जागा खाली जाऊन जेवून गेला की भेटूया. ओम साई. नमस्कार मित्रांनो, जेवण आपलं आलेलं आहे. पंजाबी थाली, छोलेची भाजी आहे, शेवभाजी आहे, पनीर आहे, गुलाबजाम, जिरा राईस, दाल तडका आणि रायता नाही, दही येते आणि पापड आहे. पापड नाही, रोटी आणि पापड. तर ही थाली आम्ही आलो होतो. हा खूप म्हणजे खूप भूक लागलेली आहे आम्हाला. जेवण घेऊया. आणि स्कॅम होता. ही 120 रुपये थाली होती आणि ह्याच्यावरती लिहिलेलं आहे 220 रुपये. तर 120 रुपयाला आहे नॉर्मल. आणि आता आम्ही स्पेशल थाली घेतलेली. फटाफट जेवून घेऊया आपण. जाम भूक लागली. फटाफट जेवूया आणि नंतर जाणार आहे आपण CNG भरायला. CNG म्हणून झाल्यानंतर सकाळी काकडावरतीचा प्लॅन करतो आम्ही. तर काकडावरती किती वाजता लाईन चालू होते ते विचारणार, मग घरी येणार, आरामोरी करणार, फ्रेश होऊन मग खूप किती वाजता जायचं ते मला नक्कीच कळवेल मी. ओम साईराम.
जय साईनाथ भावांनो, आपण जस्ट घरी आलेलो आपण 11:30 वाजले. काकडावरती बोलतो मी पण. सकाळी आपल्या काकडावरती जायचं आहे, बघूया आता. 12:30 वाजलेत आणि मगाशी आपण गेलो शेजारतीसाठी राऊंड बघायला गेलो जेवल्यानंतर. तर आपल्याकडे आपल्याला शेजारतीकडे भेटली, तर शेजारतीकडून वगैरे घरी आलो आपण. जरा थोडा आराम करू, थोडा झोपलो तर सकाळी जाऊ, नाही झोपलं तर आपण जाणार काकडावरतीसाठी. तर नवीन ब्लॉगमध्ये उद्या भेटूया आपण. जय साईनाथ. कसं वाटलं ब्लॉग नक्कीच कमेंट करा. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, फॉलो करायला विसरू नका. ओम साईनाथ.